शिवसेना आणि भाजप नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, वाटाघाटीकडून भाजपचा गटनेता निवडला जाणार आणि त्यानंतरच निरीक्षक महाराष्ट्रात पाठवला जाईल। शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे भेटीची वेळ मागितली। 7 विद्यमान आणि 4 माजी खासदार मोदींची भेट घेणार असल्याची माहिती। ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतली। पक्षातील सगळे नियम, अटी आणि पक्षशिस्तीचं पालन केलं जाईल असा आशय प्रतिज्ञापत्रात असल्याची माहिती। ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी। विधानसभा निवडणुकीमध्ये 135 मतदारसंघात महायुतीला 50%पेक्षा अधिक मतदान, तर एकट्या भाजपला 85 मतदारसंघामध्ये 50%पेक्षा अधिक मतदान। नवी दिल्लीमध्ये नाना पटोले आणि राहुल गांधींची बैठक सुरू। बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही उपस्थिती। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सुनावणी होत असल्यानं काय निर्णय होणार याकडेही लक्ष। रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती। काल रात्री रश्मी शुक्लांनी पदभार स्वीकारला। बेकायदेशीर नेमणुका सहन कराव्या लागतील। विरोधी पक्षातील नेत्यांवरती दहशत निर्माण करण्यासाठी अशा नेमणुका सुरू। रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांची टीका। माजी आमदार नरसय्या आडम यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा। सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर निवृत्तीचा निर्णय। मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आक्रमक भूमिका। नव्या सरकारनं ओबीसी आरक्षणाचं संरक्षण केलं नाही तर रस्त्यावर उतरणार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भूमिका। पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ऍक्शन मोडवर। कचरामुक्त कसबा करण्यासाठी अधिकाऱ्यांसह मतदारसंघाची पाहणी केली। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून अहिल्यानगरमधील विशाल गणपती मंदिरात आरती। शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे अशी गणपतीकडे प्रार्थना। भाजपच्या महिला आघाडीकडून नागपूरच्या प्रसिद्ध गणेश टेकडे मंदिरात आरती। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणपतीला साकडं। हेमंत गोडसेंकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात महापूजा आणि जलाभिषेक। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गोडसेंचं साकडं। एकनाथ शिंदेंनी 2 वर्षात अनेक धाडसी निर्णय घेतले, त्यामुळे शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी महाराष्ट्राची इच्छा, हेमंत गोडसेंचं वक्तव्य। 20 आमदार सांभाळून ठेवा, नाहीतर पक्षात फक्त बाप लेक शिल्लक राहतील। भाजप नेते प्रमोद जठार यांचा उद्धव ठाकरेंना टोला। तर विरोधी पक्ष नेतेपद हवं असेल तर ठाकरेंनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, प्रमोद जठार यांचा सल्ला। जेवढं मताधिक्य घेतलं तेवढी झाडं लावणार, सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब देशमुखांचा अनोखा संकल्प। मला माझा निकाल मान्य नाही, जी मतं आपल्याला मिळायला हवी होती ती विरोधी उमेदवाराला मिळाली, सुनील भुसारा यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।